हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता. चॅट कॉर्नरच्या या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्टार प्रवाहावरती असलेली नवी मालिका, खरं तर तिला 1 वर्ष झालेलं आहे. दुहेरी या मालिकेला आता 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि या पूर्ण वर्षभरामध्ये आपल्याला अनेक चढउतार या मालिकेत पाहायला मिळाले. मात्र आता सूर्यवंशी कुटुंबावरती जे एक मोठं संकट आलेलं आहे, बल्लाळ नावाचं हे संकट आहे आणि या संकटातून कसे बाहेर निघणार आहेत, हे संपूर्ण कुटुंब यातून कसं बाहेर निघणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी सूर्यवंशी कुटुंबातले 2 सदस्य आज आपल्याबरोबर आहेत. आता हे 2 सदस्य कोण आहेत हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल, मात्र मी तुमची उत्सुकता फार ताणत नाहीये. आज आपल्याबरोबर आहेत निवेदिता सराफ आणि संकेत पाठक. तुमच्या दोघांचंही चॅट कॉर्नरवरती खूप खूप स्वागत. निवेदिताताई, खरं तर म्हणजे तुमच्याबरोबर अशा गप्पा मारता येणार आहेत, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. कारण स्मॉल स्क्रीनवरती तुमच्यासारख्या मोठ्या कलाकार जेव्हा येतात तेव्हा त्या प्रोजेक्टला किंवा त्या सिरियलला एक वेगळं आयाम प्राप्त होतात. सो काय सांगाल या दुहेरीबद्दल? सर्वात पहिलं म्हणजे थँक्स फॉर कॉलिंग अस हिअर. आणि दुहेरीबद्दल सांगायचं तर ना, प्रत्येकच ॲक्टरला असं वाटत असतं की आपण जी सिरियल करतोय ती वेगळी आहे आणि छान आहे, पण दुहेरीबद्दल खरोखरच ती खूप वेगळी आहे. कारण एक सस्पेन्स थ्रिलर डेली करणं, म्हणजे सस्पेन्स थ्रिलर एक सिनेमा करणं सुद्धा डिफिकल्ट आहे, टू होल्ड इंटरेस्ट. त्यातून ते डेली करणं म्हणजे एव्हरी डे तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये हुक असलं पाहिजे. टू मेक अ स्टोरी लाईक दिस फॉर डेली, इट्स रिअली एक शिवधनुष्य आहे. आणि मला असं वाटतं की ते खरोखरच खूप छान रीतीने पेललं गेलं आहे आमच्या रायटर्सकडनं. कारण आय जेन्युइनली बिलीव्ह टेलिव्हिजन हा पहिला रायटर्स मीडिया आहे. इट हॅज टू बी अ व्हेरी वेल रिटन स्क्रिप्ट, आणि दॅट इज वॉट अट्रॅक्टेड मी टुवर्ड्स दुहेरी घेताना. एकतर जो मनुष्य ह्याच्या पाठीमागे म्हणजे संजय जाधव. सो आय न्यू की संजय जाधव जर काहीतरी करत असेल तर ते नक्कीच चांगलंच असेल. आणखीन स्टार प्रवाहासारखं चॅनल, बिकॉज दे आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट देअर प्रोजेक्ट्स, की ते खूप त्याच्यावरती मेहनत घेतली जाते त्यांच्याकडनं सुद्धा, फ्रॉम चॅनल एंड ऑल्सो. आणि अशा रीतीने एक सिरियल डेली तुम्ही सस्पेन्स करणं हाच एक खूप मोठा चॅलेंज होता. आणि आई म्हटली सिरियल म्हणली की टिपिकल एक आंबाडा घातलेली, आयदर इट इज पॉझिटिव्ह और इट इज निगेटिव्ह. मग कुठेतरी पु ल देशपांडेंनी एकदा म्हटलं होतं की जेव्हा ती बायकोची आई असते तेव्हा नेहमी कॉमेडी सिच्युएशन्स होतात, आणखीन जेव्हा ती नवऱ्याची आई असते तेव्हा खऱ्या ट्रॅजेडी सिच्युएशन्स निर्माण होतात. तुमच्याकडे कुठला पार्ट आहे आपला? नाही, माझ्याकडे कॉमेडी अँड ट्रॅजेडी दोन्ही नाहीये लकीली. दॅट इज वॉट अट्रॅक्टेड मी टुवर्ड्स दिस रोल. की आता लुक ॲट माय गेटअप ऑर एनिथिंग, यू नो, इट इज वॉट आय वुड नॉर्मली बी. म्हणजे त्या एका क्लिशे ह्याच्यात आपण आता माझ्या ह्याच्या समजा बायका आजूबाजूला बघितलं तर कोण असं आंबाडा घालून कुंकू लावून आणि टिपिकल असं वावरताना नाही दिसत. सो ह्या सिरियलमध्ये तेच एक छान आणखीन एक गमतीची गोष्ट मला सांगावीशी वाटते की इट इज अबाउट 2 सारख्या दिसणाऱ्या मुली, त्यांची ती गोष्ट आहे. तर थोडीशी ती सरियल आहे, म्हणजे असं आपल्याला अगदी काही नॉर्मल कुठे बघायला मिळणार नाही. तर असं असताना त्याची ट्रीटमेंट खूप नॅचरल आहे. म्हणजे गोष्ट तुम्ही सांगताय जी अगदी फार नॉर्मल नाहीये. एक अशा 2 सारख्या दिसणाऱ्या मुली आणि कळत नाही त्यांच्याबद्दल, आणि असं असताना त्याची जी ट्रीटमेंट आहे म्हणजे हे अक्षरशः तुम्ही कोणाच्या तरी घरात डोकावून बघावं इतकी स्वाभाविक आहे. त्याचे डायलॉग्स, द वे इट इज प्रेझेंटेड. आणि डेली सोप मध्ये तुम्ही म्हणालात तसंच खूप महत्वाचं आहे त्याचे डायलॉग्स, आणि हे खूप आपलं म्हणजे रुटीन आपल्या घरात जे चालतंय ते दाखवलं जातं. आणि ते दुहेरीचं यश असं मला वाटतं की त्याची स्टोरी जरी अशी असली. आणि खरंच यश म्हणायला हवंय. 1 वर्ष झालंय आता सिरियलला, मे मध्ये 1 वर्ष होईल. तुम्ही काम करायला सुरुवात करण्याच्या गोष्टीला 1 वर्ष झालेलंच आहे. संकेत, मला तुला विचारावं असं वाटतंय की एवढे मोठे मोठे कलाकार अवतीभोवती असताना काम करायचंय, दडपण आलं होतं कधी की आता बापरे यांच्या सगळ्यांसोबत काम करायचंय? ते तर तेच सांगतील. दडपण ऍक्च्युली मला थोडंसं सुरुवातीला आलेलं, मी तुम्हालाही नव्हतं सांगितलं, आलेलं. हो, म्हणजे पहिल्या दिवशी मी असा अगदी एकदम स्ट्रेट फेस आणि एकदम असा कॉन्शियस एफर्ट तो माझा दिसत होता. बट तो तेवढाच होता सुरुवातीला, कारण नंतर निवेदिता मॅम, तुषार सर, संजय सर होते, संजय जाधव सर, ही वॉज डिरेक्टिंग हिमसेल्फ. जे सुरुवातीचे एपिसोड त्यांनी स्वतः केले, आणि मॅम समोर एकदा उभं राहिलं ना की, आणि तुषार सर ऑफकोर्स ते पण आहे, की मग ते इतकं कम्फर्टेबल करतात समोरच्याला की मला त्या एका पर्टिक्युलर शॉट नंतर, जो पहिला शॉट होता आमच्या सगळ्यांचा बरोबर, त्याच्यानंतर मग मला असं काही वेगळं किंवा असं दडपण वगैरे त्यानंतर वाटलं नाही. हो, मराठीमध्ये मी खूप चुका केल्या आणि आजही करतो, पण मग त्याच्यासाठी हे माझं स्कूलिंग आहे, मेरा चलता फिरता स्कूल असं मी म्हणत असतो. निवेदिता मॅम, तुषार सर, सुनील सर आहेत, सुनील तावडे सर,
तर असं भरपूर गोष्टी ते सांगत असतात, भरपूर शिकवतात पण ऑन सेट. तर मला असे लाईव्ह टीचर्स असतात प्रत्येक ठिकाणी, त्यामुळे दडपण अजिबात येत नाही. इनफॅक्ट आय एन्जॉय अँड आय एम एक्सायटेड की हां चला आता ही चूक केली का, आता काहीतरी नवीन मला शिकायला मिळतं. ओके. पण ही जी केमिस्ट्री आहे ना, म्हणजे तुमची ऑनस्क्रीन पण बघायला मिळते आणि ऑफस्क्रीन पण आता संकेत बोलला तसं, हे कसं इतकं जेल कसं झालं सगळं? ऍक्च्युली सरप्राइझिंग नाही कशामुळे, आय थिंक एव्हरीथिंग लीड्स बिकॉज ऑफ द फूड, आय सपोज. ऑल दिस रिलेशनशिप इज बिकॉज ऑफ फूड. म्हणजे ते मनाकडे जाण्याचा मार्ग पोटातून जातो तसं लिटरली. कारण ऍक्च्युली काय झालं, मला असं नेहमी वाटतं ना, रूम मध्ये आपले ते छोटे छोटे रूम्स असतात, तर ते तिथे उंदीर पण आहे. आधी आम्ही शूटिंग करायचो तिकडे, तर रूम मध्ये खाताना असं वाटायचं बापरे नको, म्हणजे ते ऑर्डर इज स्टक, सतत ते फूडी ऑर्डर इज एन्ट्रॅप्ड इन द रूम बिकॉज ऑफ द AC. तर म्हणून म्हटलं की नाही आपण सेटवरती खायचं. तर आम्ही सुरुवात केली, मग सगळे या तुम्ही पण या. तर वी ऑल लिटरली लाईक आमच्याकडे बुफे सारखे डबे असतात सगळ्यांचे. आणि संकेतला खूप काळजी असते माझं शूटिंग नसतं, तो फार मिस करतो. म्हणजे तो मला मिस करतो. दिस इज रॉंग, आय मिस हर. की तो म्हणजे काय आणलंय तुम्ही आज डब्यामध्ये, काय आहे तुमच्या डब्यात? कारण त्याचं घर नाशिकला आहे, आई तिकडे, तर एकटा इथे राहत असल्यामुळे त्याला डेफिनेटली खूप, मी किती वेळा म्हटलं तू बाई ठेव म्हणून स्वयंपाकाला. पण आई असताना बाईची काहीही गरज नाही, हे मला इकडे कळलंय. पण असे छान असे बसून मस्त जेवत असतो ना सगळेजण, ते तिथून मग ते आय थिंक वी स्टार्टेड. आणि अगदी संकेत बद्दल मी तुला सांगेन, मी त्याला पण नेहमी सांगते, जेव्हा ओळख करून दिली आता सुरू होणार शूटिंग, म्हणलं बापरे हाय हिरो, कसं व्हायचं आता सिरियलचं, हा तर किती डल आहे, ही फर्स्ट रिॲक्शन अशी मला वाटलं. हं, आणि नंतर म्हटलं बापरे, आणि बोलायला डायलॉग सुरुवात केला, अरे बापरे किती ह्याचं मराठी सुधारायला लागलं. कारण तो मला वाटतं इंदोरला वगैरे होता, तर तो जास्त हिंदीतनं कम्युनिकेट करत होता. कारण तो डान्सर असल्यामुळे त्याच्याकडे जे स्टुडंट्स तो हिंदीच त्याला बोलायची आणि इंग्लिशच बोलायची जास्त सवय होती, मराठी खूप कमी बोलायचा तो. आणि म्हटलं बापरे हे कसं होणार. पण इतकं या मुलाचं कौतुक मी तुला सांगते, त्यांनी जे स्वतःला म्हणजे 360 डिग्री चेंज केलं. आणि कधीही त्याला काही सांगितलं ना, त्यांनी इतक्या छान स्पिरिटमध्ये, हा आणि सुपर्णा जी आमची मेन लीड आहे, किंवा आता नेहा जी अमृता नवीन मुलगी, तिची तर पहिलीच सिरियल आहे, सिद्धेश जो रितेशचं काम करतोय, ऑल दीज 4 किड्स मला खूप त्यांच्याबद्दल अतिशय जेन्युनली आय लव्ह 4 ऑफ देम बिकॉज दे आर व्हेरी पॉझिटिव्ह. काहीही सांगितलं, हा काय करायचा, सेटवर बसायचा, सतत दुसऱ्यांचे क्लोज बघायचा, किंवा आता आमचा सीन एक सुरुवातीलाच आम्हाला, बिकॉज दे हॅव शोन अवर रिलेशनशिप टू बी अ व्हेरी क्लोज रिलेशनशिप, तर आम्हाला सीन असेल तर चल संकेत बस आपण पहिल्यांदा लाईन्स करूया. म्हणजे ही जी प्रॅक्टिस करण्याची तुमची जुनी सवय आहे ती या नवीन कलाकारांसाठी अगदी अगदी. आणि त्यांना माहिती आहे आपण जर पाठांतर न करता सेटवरती गेलो आणि माझ्या बरोबर सीन असेल तर चांगल्यापैकी ओरडा खायला लागणार. आणि हे माहितीये, बट ऍट द सेम टाइम आय वुड लाईक टू से की मॅम खरंच खूप सपोर्ट आहे. असं एकदा दोनदा खरंच झालंय की माझ्याकडून स्क्रिप्ट नाही वाचली गेली आणि डिरेक्टर्स असतात तर दे वॉन्ट टू डू देअर थिंग, दे आर नॉट कन्सर्न अबाउट तुमचं वाचलं गेले की नाही. इट इज आवर फॉल्ट की स्क्रिप्ट नाही वाचली गेली. बट एव्हरीवन, मॅम सर, एव्हरीवन, दे आर सो सपोर्टिव्ह. त्यांनी पण हे त्यांचं सपोर्टिव्ह असणं आता तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. सिरियलला 1 वर्ष पूर्ण होतात आणि याच निमित्तानं आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे ऑनस्क्रीन जो सध्या ट्रॅक सुरू आहे त्यामध्ये नेमकं काय करणार आहेत, आता सूर्यवंशी कुटुंब यातून कसा मार्ग काढणार आहे त्याबद्दल देखील बोलायचं आहे. एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. पाहत रहा चॅट कॉर्नर. ब्रेकनंतर चॅट कॉर्नरवरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. निवेदिता सराफ चॅट कॉर्नरवरती आहेत आणि संकेत पाठक देखील आपल्याबरोबर आहे. निवेदिताई, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 14 वर्षांचा गॅप पडला, म्हणजे गॅप म्हणण्यापेक्षा तुम्ही कुटुंबाला प्राधान्य दिलं आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या कामाकडे वळलात. तर 14 वर्षांनंतर कामाकडे वळताना मनात काही धाकधूक नव्हती की आता कसं होणार किंवा आता काय करायचंय, पहिलं काय करायचंय असं ठरवलं होतं तेव्हा? पहिलं नाटक करायचं असंच ठरवलं होतं मी, कारण थिएटरला एक प्रोसेस असते. दुसरं मला असं वाटतं जेव्हा तुम्ही गॅप घेताना, म्हणजे असं म्हणतात ना की तुम्ही जेव्हा आत्मपरीक्षण करता किंवा तुम्ही जेव्हा मेडिटेशन करता तेव्हा तुम्ही जास्त स्वतःच्या बाकीच्या गोष्टींच्या बाबतीत आणि आजूबाजूच्या गोष्टींच्या बाबतीत जास्त सजग होता आणि सक्षम होता. तर प्रॉबेबली गॅप म्हणजे एवढी मोठी नाही, पण इन अ वे इट हेल्प मी बिकॉज
ती जरी गॅप होती तरी आय वॉज सीईंग ना, यू आर ऑब्झर्विंग आणि यू आर तुम्ही आणखीन जास्त ते ॲब्सॉर्ब करत जाता आणि मग ते जास्त चांगल्या रीतीने तुम्ही प्रेझेंट करू शकता त्या गॅपमुळे. म्हणजे मला असं वाटतं ॲक्टर्सनी पण जसं सॉफ्टवेअर इंजिनियर्स कसे असतात की कुठलं तरी नवीन सॉफ्टवेअर आला आहे तर यू हॅव टू ट्रेन युअर सेल्फ फॉर दॅट सॉफ्टवेअर, तुम्ही नवीन शिकता. तसं ॲक्टर्स ऑल्सो कीप ऑन दे शुड कीप ऑन अपग्रेडिंग देमसेल्व्स बाय डुईंग डिफरंट टाईप ऑफ रोल्स जे तुम्ही आधी कधी केलेले नसतील तसे. सो त्यांनी तुम्हाला स्वतःला अपग्रेड करत राहता. पण आता इतकं सगळं करत असताना म्हणजे एकतर एवढा मोठा गॅप, आता तुम्ही या सगळ्या लोकांमध्ये, सगळ्या कलाकारांमध्ये ज्येष्ठ झालेला आहात, तरी देखील नाटक, सिरियल, फिल्म्स असं सगळं कसं जमतंय आणि हा फिटनेस कसा टिकवता? आय थ्राईव्ह ऑन वर्क प्रॉबेबली. मी कधीच नुसती आयडल बसूच शकत नाही. मला वाटतं मी 70 वर्षाची झाले तरी कदाचित अशीच असेल. तेव्हा पण संकेत बरोबर एक्झॅक्टली. करेन मी. हो, आणि हे खोटं आहे की त्या ज्येष्ठ आहेत, त्या आमच्यापेक्षा जास्त अनुभवाने डेफिनेटली ते तर खूप मोठा आहे. पण नाही, पण खूप मजा येते मला. म्हणजे आता मी काम करते तर मला असं वाटतं की मी कशी बसू शकले असते इतकी वर्ष. पण बेसिकली माझ्या फॅमिलीचा खूप सपोर्ट आहे फॉर एनी वुमन इन इंडिया इस्पेशली. आय डोंट नो अबाउट अदर विमेन किंवा ऑल ओव्हर. आपल्या कुटुंबाचा कम्प्लीट सपोर्ट असल्याशिवाय तुम्ही इतकं नाही करू शकत. माझ्या नवऱ्याचा मला 100% सपोर्ट आहे आणि ते तर माझे गुरुच आहेत इन एव्हरीथिंग इन लाईफ ऑल्सो, नॉट ओनली इन ॲक्टिंग, इन लाईफ ऑल्सो. म्हणजे त्यांचं जे शिस्तबद्ध असणं, त्यांचं वेळेवर जाणं किंवा त्याचं सिरियसनेस अबाउट वर्क अँड एव्हरीथिंग, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकले आणि त्यांनी मला कायमच सपोर्ट दिला आहे. माझा मुलगा इज एक्स्ट्रीमली सपोर्टिव्ह. मी काम करायला लागण्याचं मेन कारण इज हिम की मॉम यू शूड वर्क. प्रॉबेबली मी तेव्हा त्याचा अभ्यास घ्यायचा तर ती कटकट नको, आई प्लीज यू स्टार्ट वर्किंग नाव असं झालं असेल. हा सगळ्यामुळे आणि आत्ता मला असं वाटतं की इतक्या वर्षांनी माझ्या आईला ना ऑलवेज शी वॉन्टेड मी टू ॲक्ट, आणखीन शी ऑलवेज वॉन्टेड मी टू डू करिअर. आणि मी घरी बसले असायचं त्याचा पण तिला तेव्हा त्रास व्हायचा. माय मदर इज नो मोर. पण मला असं वाटतं की ती नो मोर म्हणजे नॉट ऑन दिस प्लेन, शी इज देअर समवेअर. आणि तिथून तिचा मला हा गायडन्स असं मला वाटतं. तिचा खूप आशीर्वाद आहे. तिच्या ब्लेसिंग्समुळे मला आता या म्हणजे इतक्या मोठ्या गॅप नंतर पण इतके छान रोल्स जे मला करायला मिळत आहेत, रेकग्निशन मिळत आहे त्याला इतकं चांगलं. वाडाचिरे बंदी आणि मग्न तळ्याकाठी माझ्या आयुष्यातली. आता अगदी मग्न तळ्याकाठी बद्दलच बोलणार होते. मग्न तळ्याकाठी जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं वाटणारच नाही की निवेदिता सराफ इतक्या मोठ्या ब्रेक नंतर त्या आता इतकं फुलफ्लेज नाटक करायला लागलेल्या आहेत. खरं तर त्या नाटकातला तुमचा रोल बघून असं होतं की ही एनर्जी येते कुठून, म्हणजे पूर्ण चंद्रकांत कुलकर्णी सर त्यांच्या शाळेत पाटी कोरी करून सहभागी झाल्यामुळे प्रॉबेबली. बट गेटअप, ती भाषा आणि ते अख्खं त्या स्टेजवरती तुमचा जो वावर आहे ते अचंबित करणार आहे सगळं. थँक्यू सो मच. तुझा जो डान्सचा फॉर्मॅट आहे, तू ते सगळं सोडून आता ऍक्टिंग मध्ये आलेला आहेस, तर ते पण सुरू आहे का आता थोडासा डान्स बाजूला आणि आता फक्त ऍक्टिंग? नाही, तो जो माझा फॉर्मॅट होता ऍक्च्युली, तो हे करत असताना तो फॉर्मॅट नाही फॉलो करू शकत. त्यामुळे मी ते टोटली वाइंड अप केलं. लाईक लॉंग बॅक 2012 मध्येच मी तो फॉर्मॅट पूर्ण बंद करून आता ऍक्टिंग मध्ये आलेलो आहे. आणि हे नवीन मिस करतो डान्सला? मी मिस नाही करत, कारण मधून मधून इव्हेंट चालू असतात माझे भरपूर. कृष्णप्रिया, आय वॉज कमिंग देअर. तर इव्हेंट चालू असतात आणि प्लस मी एक म्युझिकल पण करतो, दॅट इज कृष्णप्रिया द म्युझिकल. इट्स अ डान्स ड्रामा थिंग, म्हणजे ज्याला आपण संगीत नाट्य बोलतो. तर दॅट्स इन हिंदी. अँड मी त्याच्यामध्ये कृष्णाचा रोल प्ले करतो. तर कृष्ण आणि मीरा या दोघांमध्ये जे रिलेशनशिप होतं त्याच्यावर तो पूर्ण डान्स ड्रामा आहे. तर त्याच्यामध्ये ऍक्टिंग, डायलॉग्स, डान्सिंग, एव्हरीथिंग इज देअर. तर त्यामुळे खूप मजा येते. म्हणजे तुझं सुद्धा थिएटरशी कनेक्शन आहे? हो, तसं कनेक्शन आहे. म्हणजे मॅम एवढं नाही, इथपर्यंत पोहोचायला मला भरपूर वेळ आहे, पण डेफिनेटली आहे ते एक कनेक्शन आहे. आणि डेफिनेटली असं हार्डकोर डान्सिंग जे होतं ते मी मिस करतो कधी कधी, कारण त्याच्यामध्ये फ्युजन आम्ही डान्सिंग आहे पूर्ण आमचं. म्हणजे इंडियन क्लासिकल, बेसिकली त्याचा बेस इंडियन क्लासिकल आहे आणि आय एम अ वेस्टर्न क्लासिकल ट्रेन्ड डान्सर. तर ते डान्सिंग माझं कम्प्लिटली वेगळं होतं आणि हे कम्प्लिटली वेगळं आहे. बट आय एन्जॉय डुईंग इट. नाही, पण शेवटी तो डान्स फॉर्मॅट आहे आणि डान्समध्ये जेवढी एनर्जी लागते त्याच्याबद्दल अगदी बोलायलाच नकोय. तर यांना पण, निवेदिता ताईंना पण माहिती असेल. निवेदिता ताई, अजूनही म्हणजे तुमच्या त्या सगळ्या फिल्म्स मधली गाणी अजूनही असं होतं की अरे खरंच हृदय वसंत फुलताना लागलं की लगेच पाय थरथरायला लागतात. सो आता हे सगळं करत असताना बदललेला सगळा सिनेमा, बदललेलं संगीत, याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, मला फार पॉझिटिव्ह वाटतात ग ही नवीन मुलं. म्हणजे देर इज
दे आर व्हेरी पॉझिटिव्ह आणि त्यांना खूप आता त्यांचा ना खूप सिरियस अप्रोच आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो ना काय या नवीन मुलांना, असं नाही मला वाटत. मला फार आशा वाटते त्यांच्याकडे बघून. ते इतकी टॅलेंटेड मुलं आहेत आणि त्यांना इतका त्यांचा सिरियस अप्रोच आहे करिअरकडे बघण्याचा इतक्या मुलांचा. आणि मला खूप पॉझिटिव्ह पुढचं चित्र वाटतं त्याच्यामुळे की इवन तू म्युझिक पण बघ. कधी कधी काही सिनेमांची गाणी ऐकताना अजय अतुल वगैरे म्युझिक डिरेक्टर्स आहेत, कौशल इनामदार आहे, कितीतरी आहेत असे, सलील आहे, किती अप्रतिम म्युझिक देणारी ही आपल्या मराठीशी मी आता निगडीत होऊन बोलते. नवीन नवीन इतकी छान काम करणारी ही मुलं आहेत. तर पुढचं ना खूप इवन डिरेक्टर्स आर सो गुड. काही नवीन दिग्दर्शकांपैकी तू म्हणशील तर मला खूप आशादायी वाटतं चित्र. म्हणजे मला आय वुड लव्ह टू वर्क विथ ऑल न्यू पीपल. कारण प्रत्येक जण तुम्हाला काहीतरी आणखीन नवीन नवीन शिकवतच असतो, जे जसं तुम्ही काम करत जाता त्याच्यामध्ये. अगदी आता परत आपण दुहेरीकडे जरा वळूयात. तुमच्या दोघांबद्दल गप्पा झालेल्या आहेत, मात्र दुहेरीमध्ये आता जो ट्विस्ट आलेला आहे आणि तुमचा हा खरं तर रक्ताचा मुलगा नाहीये, म्हणजे रक्ताचं नातं तसं तुमचं आई आणि मुलगा असं नाहीये, तरी देखील तुमच्या दोघांमधलं बाउंडिंग आणि आता आलेला ट्विस्ट काय बघायला मिळणार आहे दुहेरीत पुढे? आता अजूनही माझ्यासाठी तर ती मॉमच आहे. ऑनस्क्रीन आणि तशीच राहणार. आणि सुहासिनीसाठी आता सध्या खूप असा एक डिफिकल्ट पिरियड आहे की खरंच म्हणजे मला करताना पण कधी कधी असं ते असतात डायलॉग लिहिलेले, मला खरंच जेन्युइनली वाटतं की एका मुलाला अगदी टोटली पोटच्या मुलासारखं वाढवलेलं, जिकडे दुसऱ्या मुलावरती पण कधी कधी ती अन्याय करते इन अ वे. इतकं तिचं त्या मुलावरती प्रेम आहे जेन्युइन, फक्त तिने त्याला जन्म दिलेला नाहीये. आता जे सूर्यवंशी फॅमिलीवरती एक मोठं संकट जे आलंय बल्लाळ नावानी, म्हणजे आतापर्यंत कसं पूर्वी बल्लाळचं नाव नुसतं बल्लाळ बल्लाळ, कोण तो बल्लाळ, काय करणार काय, पण त्याला आता एक फेस आलाय. आणि तो बल्लाळ जो ऍक्च्युली इथपर्यंत त्याची मजल गेलेली आहे की आमच्या घरामध्ये तो होळीच्या दिवशी शिरू शकतो. म्हणजे तो इतका निडर आहे आणि इट इज रिअली जेन्युइनली डार्क पर्सन. कारण त्याच्या हेट्रेट माणसाला काही करायला लावतो. बरोबर. सो तसं बघायला गेलं तर त्याच्यात पण तो अपत्य वियोगातनच आलेला तो हेट्रेट अँड बेसिकली इज अ व्हेरी डार्क पर्सन. सो ते जे संकट आहे त्याला कसं बेसिकली आम्ही तोंड देऊ, कारण आमचं स्ट्रेंथ इज टुगेदरनेस. दॅट इज द स्ट्रेंथ ऑफ सूर्यवंशी फॅमिली. आणि अनफॉर्च्युनेटली आमचा एक तो टुगेदरनेस वरतीच घाला घातलेला आहे आणि आमचा एक मुलगा आमच्यापासून दूर त्याच्या नाही, पण निश्चितच तुम्ही नक्की त्याला जवळ आणाल तुमच्या मुलाला, आणि एक आई म्हणून तुम्ही ही फॅमिली पुन्हा एकदा बांधाल. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या सिरियलसाठी आणि बाकी सगळ्या प्रोजेक्टसाठी. आम्हाला तुम्हाला नाटकांमध्ये, वेगवेगळ्या नाटकांमध्ये आणि वेगवेगळ्या भूमिकांमध्ये निवेदिता ताई बघायला हवं. थँक्यू सो मच. थँक्स लॉट. आणि संकेत तुला सुद्धा वेगवेगळ्या सिरियल्स मध्ये, आणि तुझी ही जी डान्सची आतली तुझी जी इच्छा आहे ती देखील पूर्ण व्हावी अशी शुभेच्छा आम्ही तुला देतो. थँक्यू सो मच प्राजक्ता. पुढच्या शनिवारी वेगळ्या कलाकारांसह बघत रहा एबीपी माझा.